खरं तर आपण बघितलं असेल की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या कामांमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर, एक वेगळं प्रेम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेत आहे, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून, म्हणजे नाशिकच काय, संपूर्ण महाराष्ट्रातून उभाटा असेल, NCP असेल, मनसे असेल, या सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नेते हे शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. हे प्रवेश हा तर एक नैसर्गिक, आपण ज्याला म्हणतो एक प्रक्रिया आहे. पण या पलीकडे शिवसेनेची नव्यानं बांधणी करण्याचं माननीय श्रीकांत शिंदे साहेब आता त्यांनी एक योजना केलेली आहे. पूर्णपणे या शिवसेनेचं रिस्ट्रक्चर होणार आहे. आणि यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कशी असेल, शिवसेनेचं सदस्य नोंदणी कशी असेल, माननीय शिंदे साहेबांनी केलेल्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा पद्धतीनं पोचवायच्या आहे, आणि ज्याला म्हणतो सरकार आपल्या दारी, अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत ह्या प्रत्येक वॉर्डात, प्रत्येक शाखेत कशा नेता येईल अशा दृष्टीनं माननीय श्रीकांत शिंदे साहेब काम करत आहेत. लवकरच आपल्याला 1-2 आठवड्यामध्ये हे नवीन रिस्ट्रक्चर झालेलं बघायला मिळेल. आणि मला खात्री आहे की शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला तिचं एक रूप तुम्हाला बघायला मिळेल. जी शिवसेना आपण आधी बघायचो, शिवसेनेच्या शाखांना खऱ्या अर्थानं महत्त्व दिलं जाईल, ताकद दिलं जाईल, आणि शाखा प्रमुख हा केंद्रबिंदू मानून हे शिवसेनेचं काम सुरू होईल. निश्चितपणे बेसिकली आता अनेक नवीन कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत, नवीन पदाधिकारी येत आहेत, यांनासुद्धा संधी मिळाली पाहिजे. पण हे सगळं करताना मागील कार्यकर्त्यांना कुठे लांब लुटलं जाणार नाही. सर्वांना एकत्र घेऊन नव्या आणि जुन्यांचा एक मेळ घालून ही शिवसेनेची बांधणी केली जाईल. खरं तर माझा अंदाज आहे येत्या 15 दिवसात हे सगळं अपेक्षित आहे. मोठं आता माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा दौरा सुरू होतो आहे. नाशिकमध्येच सुद्धा ते येणार आहेत. याच काळात हे सर्व अपेक्षित आहे. खरं तर रिस्ट्रक्चर नाशिकमध्ये तर होणारच आहे, पण या पलीकडे राज्यात सुद्धा अपेक्षित आहे. कारण अनेक नव्यानं लोक येत आहेत, त्यांनासुद्धा जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. आणि अनेक ताकदीची माणसं आता शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यामुळे ह्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे ही संघटना माझी आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे जबाबदारी दिली जाईल आणि शिवसेनेचा एक वेगळा आवेश आपल्याला या काळात बघायला मिळेल. यामध्ये पूर्ण रिस्ट्रक्चर, महाराष्ट्राचं पूर्ण रिस्ट्रक्चर होईल, पूर्णपणे. म्हणजे संपर्क नेत्यांपासून तर खाली गटप्रमुखापर्यंत, शाखा प्रमुखापर्यंत. मला असं काही वाटत नाही, पण ठीक आहे, काही लोकांना काही 2-5 लोक घेऊन काम करायचं असेल त्यांना करू देत. मी तर सर्वांना घेऊन काम करत असतो. आपल्याला बघितलं आहे की माझ्या प्रवेशाला सर्वजण असतात. मी जेव्हा जातो तेव्हा काहींना स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी करत असतील प्रयत्न, तर करू देत, काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं शिवसेनेत गटबाजीला अजिबात थारा नाही. शिवसेना एक शिस्त मानणारी संघटना आहे. आणि अशा पद्धतीने कोणी गटबाजी करत असेल तर मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब त्यांना त्या पद्धतीनं जाबसुद्धा विचारतील. नाही 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 नाही, याचा गटबाजीचा काही संबंध नाही. आणि शिवसेनेत अशा गटबाजींना अजिबात थारा नसतो. अगदी वरच्या लेवललाच बोलून त्यांना सांगितलं जाईल जे कोणी अशा पद्धतीने करत असेल तर. आणि वैयक्तिक मला असं वाटतं की आम्ही सगळे बरोबर काम करतो. मी सुद्धा सगळ्यांना सांगणार आहे की आपल्याला एकत्रित काम करायचं आहे. पुढे निवडणुका समोर आहेत, त्यामुळे अशा पद्धतीचे बाळीचे चाळे अजिबात चालणार नाही. पण हे रिस्ट्रक्चर जे आहे तो एक शिवसेनेच्या प्रक्रियेतला भाग आहे. कारण आम्हाला जेव्हा अपॉइंटमेंट लेटर्स दिले होते ते 6 महिन्यासाठीच दिले होते. त्यामुळे आता ज्या काही नवीन नियुक्त्या होतील त्या नियुक्त्या त्या पद्धतीने होतील. मला सांगायला आनंद होतो, म्हणजे तुम्ही ते बघालच, ज्या कोणी अनेक मोठमोठे चेहरे त्याच्यामध्ये आहेत, चांगली लोक आहेत, चांगले संघटक आहेत. आणि ह्या सर्वांची माहिती ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांना आम्ही दिलेली आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.